हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. डोंबिवली ते घाटकोपर ट्रेनचा प्रवास संपवून निघाली मेट्रोची तिकीट काढून घाटकोपर ते अंधेरी. मग तिथे मेट्रोला बाय बाय केल्यावर कामावर पोचली आणि बघायचं आहे आज काय बनवायचं आहे. तर दीदीने रात्री छोले भिजवून ठेवले होते, ते कुकरला लावलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून जेमतेम 4 ते 5 शिट्टी काढून घेतली आणि तडक्यासाठी असं अद्रक टोमॅटो किसून घेऊन तर तेलामध्ये जिरं हिंग आणि थोडा अद्रक चिरून घेऊन मग टोमॅटो जे किसले होते ते आणि तुमच्या आवडीप्रमाणे घरगुती मसाले त्यातमध्ये छोले मसाला नक्की टाका. मग मीठ टाकून छान असं ग्रेव्ही सुटेपर्यंत छान असं मिक्स करून घेतल्यावर शिजलेला काबुली चणा ॲड केला आणि छान शिजून झालं. त्यातमध्ये आमचूर पावडर ॲड केली, तुमच्या आवडीप्रमाणे आहे, पण आमचूर पावडर टाकल्यावर खूप छान टेस्ट येते. आणि मग वरून तडक्यासाठी 2 चम्मच तूप, त्याच्यामध्ये उभा चिरलेला अद्रक आणि पुन्हा एकदा थोडा लाल मसाला टाकून छान ग्रेव्हीला पुन्हा एकदा शिजून घेऊन त्यातमध्ये कोथिंबीर. तर असं होतं माझा आजचा बेत. नाश्त्याला कांदे पोहे, त्याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली आहे. आणि असं मस्त असा छोले आणि आता मला बनवायचे आहेत पराठे. तर त्याच्यासाठी असं छान असं घोळ करून घेऊन असं उभा पहिलं लाटून घेऊन मग त्यावरती तूप लावून घ्यायचं. आणि आटा भिजवताना, गव्हाचं पीठ भिजवताना त्यातमध्ये मीठ नाही टाकत त्यात, म्हणून अशा प्रकारे मीठ टाकून वरून छान अशी फोल्ड करून पराठा लाटून घेऊया. हे पराठे ना खूप छान लागतात. आणि तुम्हाला एक सांगू, जेव्हा मी कामावरती असं काय काय बनवते आणि पोस्ट करते ना, तेव्हा माझा नवरा बोलतो की तुला हे सर्व घरी बनवायला नको. तर काय सांगू राजा, घरी बनवणं, कामावरून एवढं थकायला होतं ना की घरी बनवायचं काय, हाच प्रश्न खूप मोठा असतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पुन्हा एकदा मेट्रो पकडून घाटकोपर डोंबिवली असा प्रवास चालू. बाय बाय.